नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मेथी मसाला शंकरपाळी याची रेसिपी. तुम्ही याला मेथी स्टिक पण बोलू शकता. तर मुलांना आवडणारा, मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी तुम्ही ही रेसिपी बनवून ठेवू शकता. अगदी महिनाभर राहते व्यवस्थित आणि अगदी खुसखुशीत आणि टी टाईमसाठी सुद्धा स्नॅक हा अगदी छान आहे. तर तुम्ही हे बनवू शकता. तर मी ऑर्डरसाठी ह्या मेथी स्टिक बनवल्या होत्या, तर त्याची रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कलोंजी 2 चमचे टाकलेली आहे. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी. इथे मी जिरे 1 चमचा टाकलेला आहे, मोठा 1 चमचा. आणि इथे मी ओवा 1 चमचा हातावरती चोळून याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि आपण याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहोत. तर 1 चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे. तर ती हातावरती थोडीशी क्रश करून याच्यामध्ये टाकायचं आहे. मेथी प्रमाणातच वापरायची आहे, जास्त पण वापरू नये, नाहीतर याचा उग्र वास येतो. तर इथे मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे. 1 किलो मैद्यासाठी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. तर इथे आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर त्यानंतर याच्यामध्ये आता आपण मोहन टाकणार आहोत. तर इथे मी तेल 180 ग्रॅम घेतलेलं आहे. तर शंकरपाळ्या आपल्या खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत. तर तेलाऐवजी तुम्ही डालडा घी किंवा तूप सुद्धा वापरू शकता. तर इथे मी ऑर्डरसाठी बनवलेलं आहे, तर याच्यामध्ये तेल वापरलेलं आहे. तर कडकडीत मोहन आपण पिठामध्ये थोडंसं खड्डा करून त्याच्यामध्ये आपल्याला हे मोहन टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ कोमट झाल्यानंतर आपल्याला हे छान हातावरती चोळून घ्यायचं आहे. मैद्याला आपल्याला तेल छान चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतील. तर अशा पद्धतीने आपण मैद्याला तेल चोळून घेतलेलं आहे. तर एक 5 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकणार आहे. नॉर्मल आपल्याला पाणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी गोळा मळून घेत आहे. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे. पाहू शकता असं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण हे आता 5 मिनिटं झाकून बाजूला ठेवणार आहोत. पीठ आपल्याला झाकायचं आहे कपड्याने किंवा आपण भांडं त्याच्यावरती झाकू शकताय, नाहीतर पिठाला पापडी धरते, पीठ कोरडं वारंडल्यासारखं होतं. तर आपण झाकून बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल कडकडीत लागतं याच्यासाठी. तर आपण याचे मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण गोळे करून घेतलेले आहेत आणि आपण आता हे लाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण बाकीचे पीठ झाकून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते वारंडू नये म्हणून. तर आपण आता हे लाटून घेत आहोत. तर इथे पोळपाटावर आपण पिठाचा गोळा ठेवलेला आहे, अजिबात त्याला पीठ लावायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हे गोळा लाटून घ्यायचा आहे. तर थोडंसं आपल्याला 1 इंच जाड असं आपल्याला ही पात लाटायची आहे, खूप पातळ लाटायची नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पात लाटून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपली पात लाटून झालेली आहे. तर आता आपण त्याचे पीसेस कटिंग करणार आहोत. प्रथम आपल्याला याच्या कडा कट करायच्या, स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे कडा कापून घेतलेल्या आहेत. तर त्यानंतर आपण याचे 1-2 इंचाच्या अंतरावरती आपल्याला पीसेस कटिंग करायचे, जेणेकरून आपले एकसारखे शेपमध्ये शंकरपाळ्या कटिंग होतील. अशा पद्धतीने कडा कापून झालेल्या आहेत. आणि 2 बोटाच्या अंतरावरती आपल्याला असे उभे आपल्याला काप करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण 1 इंचाच्या अंतरावरती आपल्याला 1 बोटाच्या अंतरावरती आपल्याला याच्या उभ्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत.
अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटिंग करून घेऊ शकताय. तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे शंकरपाळ्या टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या टाकून घेतलेल्या आहे. तिथे तेल चेक करण्यासाठी थोडासा तुकडा टाकला होता तेलामध्ये. तर अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या थोड्या थोड्या करून याच्यामध्ये सोडलेल्या आहेत. आणि शंकरपाळ्या टाकल्यानंतर एकदा आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठे शंकरपाळ्या चिटकले असतील तर ते मोकळ्या होतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती या छान खुसखुशीत होईपर्यंत शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या कलरवरती आपल्याला शंकरपाळ्या छान तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बिस्किट कलरवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. याच्यापेक्षा जास्त डार्क आपल्याला शंकरपाळ्या भाजायच्या नाहीत, नाहीतर शंकरपाळ्यांची टेस्ट चेंज होते. तर अशा पद्धतीने आपले खारी मसाला शंकरपाळी तयार आहे, किंवा मेथी स्टिक म्हणू शकताय. तर या साईजमध्ये कटिंग केल्यामुळे आपल्याला खाण्यासाठी इझी अशा तयार होतात. तर अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर मी थंड झाल्यानंतर या पॅक केलेल्या आहेत. तर ऑर्डरसाठी ह्या शंकरपाळ्या मी बनवल्या होत्या आणि जास्तीत जास्त सेल होणारे ऑर्डर दिली जाणारी रेसिपी आहे ही. तर तुम्ही घरी बनवू शकताय किंवा ऑर्डर देऊ शकताय. तर ऑर्डरसाठी स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय. तर कृपया 2 दिवस आधी ऑर्डर द्यायची आहे. फक्त पुण्यामधील ऑर्डर स्वीकारल्या जातील. तर बुकिंगसाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि हे पदार्थ अगदी फ्रेश आणि घरगुती चवीचे बनवलेले आहेत. तर याच्यामध्ये भाजणीची चकली म्हणा, लाडूचे प्रकार म्हणा, भाकरवडी, गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी, ओल्या नारळाची करंजी, चिवड्याचे प्रकार असे बरेचसे पदार्थ बनवलेले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्हाला कोणता पदार्थ हवे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. प्लीज रोशनाज रेसिपीला